संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यातील मतभेद मिटल्याची माहिती दोनही नेत्यांनी दिली आहे। पूर्वीचे सर्व मतभेद दूर झाले असून आता एकत्रितपणे राजकारण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। एका गाडीतून प्रवास करताना परस्परातील गैरसमज दूर झाल्याचं सांगत यापुढेही कोणतेही मतभेद राहणार नाहीत असं दोघांनी स्पष्ट केलंय। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे काम करण्याचे आदेश मिळाले असून तेच आदेश पाळून पुढील राजकीय वाटचाल करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। 100% आमचे वाद मिटलेले आहे। फक्त तुमच्याकडून काही वाद निर्माण होऊ नये याची दक्षता आम्ही बी घ्यायला पाहिजे, तुम्ही बी घ्यायला पाहिजे। आज प्रवास तो लय चांगला झाला। मी तो पहिलेच बोललो, अनेक महिन्यानंतर मला पालकमंत्री महोदयाच्या गाडीमध्ये बसण्याची संधी मिळाली। असाच होईल, चांगला होईल। आता पक्ष एकजूट आहे। 6 आमदार 1 खासदार आम्ही एकजूट आहे, पालकमंत्री महोदयाच्या सोबत आहे आणि पारकर साहेब देखरेख आहे। पालकमंत्री साहेब, तुमच्या गाडीमध्ये तुम्ही आता अब्दुल सत्तारांना सोबत घेऊन आलात, असाच पुढचा प्रवास राहणार आहे का? एक तुम्हाला सांगतो की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे, 6 आमदार 1 खासदार आम्ही सर्व मिळून एकत्रितपणे एकजुटीने या जिल्ह्यामध्ये काम करायचं, पक्ष वाढवायचा, संघटना वाढवायची आणि कोणताही वाद तुमच्यात असला नाही पाहिजे हे त्यांनी सक्त सूचना आम्हाला सर्वांना दिलेल्या आहेत। म्हणून आज तुम्हाला जे चित्र पाहायला मिळते, आम्ही सर्वजण आहोत। सत्तार आज माझ्या गाडीमध्ये होते, याचा आनंद माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त झाला असेल आणि म्हणून असाच आनंद तुम्हाला मिळावा असा प्रयत्न आमचा राहील। मनभेद मिटले का? मनभेदचा प्रश्न नाही। आमचे नेते एकनाथ आहे आणि एक सोबत राहण्याचा आताच पालकमंत्री महोदयांनी बोललं, बस तोच आमच्यासाठी अंतिम निर्णय। या बातमीसोबतच टी टाइम मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।